उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी पेपर 1 सेट बी संभाव्य उत्तरपत्रिका आपणास देत आहे। प्रश्न क्रमांक 1 उत्तर क्रमांक 4 शुद्ध शब्द आहे मृत्युंजय। प्रश्न क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे पांढरा कावळा म्हणजे दुर्मिळ वस्तू। प्रश्न क्रमांक 3 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 6 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 11 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 13चं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 17 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। यानंतर कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 19 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 20 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 21 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 22 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 23 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 25 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 26 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 24 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27 पर्याय क्रमांक 1 म्हणजे 6 हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2300 रुपये। प्रश्न क्रमांक 29 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 145 अंश। प्रश्न क्रमांक 30 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोन डी। प्रश्न क्रमांक 31 पर्याय क्रमांक 1 त्रिकोणाचे कोनदुभाजक एक संपाती नसतात हे असत्य विधान आहे। प्रश्न क्रमांक 32 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 70 सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 34 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 625 चौरस सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 35 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 450 चौरस सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 36 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12। प्रश्न क्रमांक 37 पर्याय क्रमांक 2 चौरस हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 38 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 65 अंश। प्रश्न क्रमांक 39 पर्याय क्रमांक 4 720 अंश। प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 800 डेसिमीटर। प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8125। प्रश्न क्रमांक 42 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 108 सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 43 पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 44 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 45 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 749 चौरस मीटर। प्रश्न क्रमांक 46 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 343 घन सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 47 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.5 मीटर। प्रश्न क्रमांक 48 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 225। प्रश्न क्रमांक 50 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 51 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4000।
प्रश्न क्रमांक 52 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12.5% वाढ. प्रश्न क्रमांक 53 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 56 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7%. प्रश्न क्रमांक 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 999. प्रश्न क्रमांक 59 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61 याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 66 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 74 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि प्रश्न क्रमांक 75 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीनं इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी संच कोड बी याचं संभाव्य उत्तरपत्रिका उत्तरसूची मी आपणासमोर सादर केली आहे. आपणास ही माहिती निश्चितच उपयुक्त ठरेल असे वाटते. धन्यवाद.